नागपूर जिल्ह्यातील नागरधण येथे भरधाव टिप्परने सायकलस्वार शेतकऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ही धक्कादायक घटना नागरधण गावातील मुख्य रस्त्यावर 8 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव दशरथ सीताराम नागरीकर असे असून त्यांचे वय अंदाजे 65 वर्षीय होते. ते शेती व्यवसाय करीत होते आणि माहितीनुसार दशरथ नागरीकर हे आपल्या सायकलने राजीवनगर टोलीच्या दिशेने गावातील एका खासगी दवाखान्यात जात होते. दरम्यान दुर्गा मंदिर चौकाजवळ किल्ल्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH31 FSC 4503 ने त्यांच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीकरिता धाव घेत त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर जखमी शेतकऱ्याला प्रथम रामटेक येथील खासगी रियान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर केले. त्यानंतर त्यांना आशा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच 9 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 10 मे रोजी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर नगरधण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे गावातील अंतर्गत रस्त्यावरून सुरू असलेली जड वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता रुंदीकरण, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि अपघात प्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे. स्थानिकांच्या मते भरधाव टिप्पर आणि जड वाहनांमुळे गावातील रस्ते आता नागरिकांकरिता धोकादायक बनले आहेत. भरधाव वाहनांचा वेग आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आणखी एका शेतकऱ्याचा जीव गेल्याची भावना आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का? गावातील जड वाहतुकीवर नियंत्रण आणणार का? आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार का? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.